नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आज एक महत्त्वाची न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो। जी न्यूज आहे शिक्षक भरतीसाठी। शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो। जी शिक्षक भरती एका आदर्श कारणामुळे थांबलेली होती, रखडलेली आपण त्याला म्हणणार नाही, कारण की थांबलेली आहे, त्याची प्रोसिजर ही चालू आहे, मात्र आचारसंहिता या आदर्श कारणामुळे ती थांबलेली आहे। त्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो। बघा, आता हा जो मोकळा झालेला मार्ग जो आहे तो कशा पद्धतीने राबवला जाणार आहे हे एक महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाची परवानगी मिळालेली आहे की शिक्षक भरतीची प्रोसिजर, मतदानाची प्रक्रिया जसजशी पूर्ण होईल तसतशी राबवली जावी। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच नियुक्ती मिळणार आहे। म्हणजे जे विद्यार्थी, जे कॅन्डिडेट स्टेट मध्ये यश संपादन केल्यानंतर ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा महानगरपालिका, नगरपालिका या ठिकाणी जर इलिजिबल झालेले असेल, पात्र झालेले असेल, तर पात्र झाले म्हटल्यापेक्षा त्या ठिकाणी ते लागलेलेच आहे, फक्त त्यांना ऑर्डर मिळणे बाकी आहे। काहींना ऑर्डर मिळाली असेल, काहींना ऑर्डर मिळाली नाही। ज्यांना ऑर्डर मिळाली नाही त्या जिल्हा परिषदांमार्फत किंवा त्या जिल्ह्यांमार्फत आता ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मात्र मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदानाची जी प्रक्रिया आहे ती महाराष्ट्रामध्ये किती फेजेस मध्ये होणार आहे हे महत्त्वाचं आहे। तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक 2024 ची जी प्रक्रिया आहे ते 5 फेजेस मध्ये होणार आहे। पहिला फेज माहिती आहे मित्रांनो की जो पूर्ण झालेला आहे 19 एप्रिलला। 19 एप्रिलला पहिला फेज पूर्ण झाला पूर्व महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर आहे 26 एप्रिल सेकंड फेज होणार आहे मित्रांनो, अगदी काही दिवसाच्या नंतर 26 एप्रिलमध्ये। एप्रिल महिन्यामध्ये 2 फेजेस होणार आहे लोकसभा निवडणूक 2024 चे। त्यानंतर मे महिन्यामध्ये 3 फेजेस होणार आहे। 7 मेला थर्ड फेज, 13 मेला फोर्थ फेज आणि 20 मेला शेवटचा फेज। अशा 5 फेजेस मध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मग ही मतदान प्रक्रिया ज्या ठिकाणी ज्या दिवशी पूर्ण झालेली असेल त्या ठिकाणी त्या जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी टेट देऊन पात्र झालेले असेल, इलिजिबल झालेले असेल त्या जिल्हा परिषदांमार्फत किंवा त्या जिल्ह्यामध्ये, तर त्यांना ती ऑर्डर मिळणार आहे। म्हणजे ती जी प्रोसिजर आहे ते पुढे चालू राहणार आहे। बघा, या संदर्भातील न्यूज आहे। आता न्यूजमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते बघूया। पुणे या ठिकाणची एडिशन आहे, लोकसत्ता न्यूज आहे मित्रांनो। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती। आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे शालेय शिक्षण विभाग आहे जे पुणे या ठिकाणावरून कार्यान्वित आहे पवित्र संकेतस्थळामार्फत। आता शिक्षण भरती प्रक्रिया कोणत्या संकेतस्थळामार्फत राबवली जाते, तर त्याचं उत्तर आहे पवित्र संकेतस्थळामार्फत। पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली जी शिक्षक प्रक्रिया आहे ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती। लोकसभा निवडणुकीची जे आचारसंहिता आहे त्यामुळे ही थांबलेली होती, रखडली नाही। मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी दिली असून आता पुन्हा भरती राबवली जाणार आहे। महत्त्वाचं आहे या ठिकाणी की आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी मिळालेली आहे आणि ही परवानगी दिली असून आता पुन्हा भरती राबवली जाणार आहे। मात्र ज्या ठिकाणी जी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल त्या दिवसापासून ते पुढे राबवली जाणार आहे, हे महत्त्वाचं आहे। पवित्र संकेतस्थळाद्वारे 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे। बघा, या शिक्षक भरतीची सुरुवात पवित्र स्थळावर कोणत्या तारखेपासून झाली, तर 25 फेब्रुवारी 2024 म्हणजे टेटचा रिझल्ट लागल्यानंतर प्रत्यक्षरित्या 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार जे विद्यार्थी पात्र आहे त्या पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली होती आणि त्या यादीद्वारे व्यवस्थापन व जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि ती जी यादी आहे ती यादी व्यवस्थापन आणि जाहिरात निहाय प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यानुसार या निवड यादीनुसार
पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून, म्हणजेच जे जे विद्यार्थी पात्र झालेले आहे, एलिजिबल झालेले आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचीच कागदपत्र पडताळणी केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, बरेच जण त्याला डीव्ही सुद्धा म्हणतात. सो कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. सत्य आहे की ही प्रक्रिया खूप प्रखरतेने आणि चांगल्या पद्धतीने स्पीडी सुरू झालेली होती तत्कालीन त्यावेळेला. समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आलेली होती. समुपदेशन म्हणजेच काय की आपल्याला ज्या दिवशी ऑर्डर मिळते त्या दिवशी आपल्या निवडीनुसार आपल्याला शाळा मिळत असते, निवडीनुसार किंवा आवडीनुसार. मग त्या दिवशी त्या हॉलमध्ये सर्व विद्यार्थी एकत्रित येतात. जे जे विद्यार्थी एलिजिबल झालेले आहे त्यांना स्क्रीनवर ज्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहे ती त्याच विद्यार्थ्यांच्या मार्फत भरली जाते, ते स्क्रीनवर दाखवल्या जाते. अशी समुपदेशनाची प्रक्रिया चालू असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. अशी प्रक्रिया नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यास सुद्धा आलेली होती. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागूच झाली. परंतु काय झालं, या दरम्यान जी प्रोसिजर चालू होती चांगल्या पद्धतीने चालू होती, परंतु दरम्यान काय झालं की लोकसभा निवडणूक 2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. मग आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही जी प्रक्रिया शिक्षक भरतीची ते काही काळासाठी, जेव्हापर्यंत आचारसंहिता आहे तेवढ्या कालावधीसाठी ते थांबवण्यात आली होती. सो आचारसंहिता कालावधीत नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. मग काय झालं की आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यानंतर, लागू झाल्यानंतर आचारसंहिता कालावधीत नियुक्तीच्या प्रक्रियेवर काय झाले तर निर्बंध आले. ती प्रक्रिया थोड्या कालखंडासाठी थांबवण्यात आली. पुढे आहे याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता. आता याविषयीची तातडी आणि न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केलेला होता. काय झालं, जे प्रखर असे शिक्षण विचाराशी जे एकदम चांगले असतात त्यांना असं वाटत असतं की ही जी प्रोसिजर आहे ती थोडीफार लवकरात लवकर झाली पाहिजे. मग काय झालं, महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षण विभागातर्फे जे बघा या ठिकाणी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काय मागितली तर एक प्रकारे परवानगी मागितली, तसा प्रस्ताव सादर केला होता. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात म्हणजे जो प्रस्ताव त्यांच्याकडे गेला त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीबाबतची कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यास परवानगी कशी मिळालेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून. आता प्रस्ताव ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला तर त्यावेळेस त्याच्यावर पूर्णतः विचार करून केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची ज्या ज्या विद्यार्थ्यांची ज्या ज्या ठिकाणी नियुक्तीची शिफारस झालेली आहे त्या ठिकाणची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नियुक्तीबाबतची कारवाई करण्यास परवानगी दिलेली आहे. 5 पेजेसमध्ये ज्या ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही सुद्धा शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे, तशी परवानगी मिळालेली आहे. असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास कोणत्या दिवशी प्राप्त झाले 19 एप्रिल रोजी प्राप्त झाले. आज मात्र ते वृत्तपत्रामधून जाहीर झालेले आहे. त्यानुसार या पत्रानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागातर्फे शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे कोणाला आता निर्देश करण्यात आले तर नियुक्ती प्राधिकारी यांना ज्या ज्या जिल्ह्याचे नियुक्ती प्राधिकारी असेल जो अधिकारी वर्ग असेल त्यांना कार्यवाही करण्यास निर्देश देण्यात आलेले आहे शिक्षण विभागातर्फे शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे.
अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांनी दिलेली आहे. अतिशय प्रखर असं व्यक्तिमत्व आहे. सूरज मांढरे सरांच्या तुम्ही मुलाखती बघा, ज्या त्या भरती प्रक्रियेशी रिलेटेड आहे. प्रत्येक शब्द न शब्द ते अतिशय प्रखरतेने बोलतात आणि ही शिक्षक जे प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे. ओके, शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून. आता सूरज मांढरे सरांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे, ते या ठिकाणी आहे बघा. शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळालेली आहे. सूरज मांढरे सर काय म्हणतात, जे सध्याचे महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त आहे, शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झालेली आहे. परवानगी मिळालेली आहे की आता शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी तर मिळालेली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. आता तिथे महत्त्वाचं एक लक्षात घ्या की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील म्हणजे 5 फेजेसमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे एक आशेचा किरण आपल्याला या स्टेटमेंटमधून दिसतो. सूरज मांढरे सरांनी हे स्पष्ट मत दिलेले आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणावरून. ठीक आहे मित्रांनो, हे बघा की या ठिकाणी स्पष्ट देण्यात आलेल्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच, ओके, म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की 19 एप्रिलला पहिल्यांदा मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली महाराष्ट्रामध्ये. त्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पूर्व महाराष्ट्रामध्ये गडचिरोली वगैरे येतं, गडचिरोली आहे, भंडारा, चंद्रपूर असे आय थिंक 4-5 जिल्ह्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थी नियुक्त झालेले असेल त्या विद्यार्थ्यांना ऑर्डर मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे, मोकळा झालेला आहे. परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी काय, तर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्णच होणार आहे. जसजशी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल तसतशी ही सुद्धा शिक्षक भरतीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे. आतापर्यंत आपण तर भरपूर वेट केला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 2013 पासून तर 2021 पर्यंत असा काही त्यांचा संघर्ष आहे की सर्वप्रथम त्यांनी TET पास होण्यासाठी संघर्ष केला, दिवस रात्र एक करून मग शेवटी ते TET पास झाले. परंतु TET ही एक पात्रता परीक्षा आहे. TET हे एक काय तर गेटवे ऑफ टेट आहे. मग टेट पास झाल्यानंतर जे विद्यार्थी टेटमध्ये पास झाले त्यांनी त्यांच्या आवडीनुसार प्रिफरन्स दिला, त्या ठिकाणी ते आता ड्युटीसाठी लागलेले आहे. मात्र ते एकाच प्रतीक्षेमध्ये आहे की त्यांना ऑर्डर मिळणे बाकी आहे. ती ऑर्डर आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली होती. मात्र ही शिक्षक भरतीची प्रक्रिया जसजशी पुढे जाईल तसतसे प्रत्येकालाच ऑर्डर मिळणार आहे आणि तो सुखाचा क्षण तुमच्या वाट्याला येणार आहे. तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.